व्हिडिओ पॉझिटिव्ह आहे म्हणतात, मग कृती झाली का नाही? आता तेच आपलं म्हणणं आहे, त्यांनी नाही करू देत ना. आतापर्यंत 10 वेळा मी तेच केलं. तेच सांगते, आतापर्यंत 10 वेळा गेलो. मयूर सोबत मी आहे ना, नाही करू दे त्यांनी. अरे आजचा तिसरा दिवस आहे, तुम्ही मतं मागायला दारादार हिंडायचे. आज तिसरा दिवस झाला, तशी तुम्ही मागायचा भाग सोडा, तो राजकारणाचा निवडणुकीचा भाग पण होता. माणसांना न्याय द्यावा. पण ह्यांना न्याय मिळण्याकरता मी माझं म्हणणं, यांचं म्हणणं खोटं असेल ना तक्रार, तर यांच्यावर गुन्हा दाखल करा ना. मग खरं असेल त्यांना न्याय द्या. हे बघा माने साहेब, हे पत्र आहे, विभागीय आयुक्तांचा संदर्भ आहे. ते पाठवलंय जिल्हा परिषदेने यांना, BDOंना, गट विकास अधिकारी. त्यांनी स्पष्ट याच्यात निष्कर्ष नोंदवला आहे की उपरोक्त विषयांबाबतचा अर्ज या कार्यालयाकडे प्राप्त झालेला आहे. प्रस्तुत प्रकरणी अर्जाचे अवलोकन करता श्री मयूर दशरथ काचळे, राहणार पिंपळवंडी यांच्याकडून आपले सरकार पोर्टलवर टोकन नंबर टाकलेला आहे, अन्वये तक्रार केली आहे. सदर अर्जातील मुद्द्यांवर कार्यवाही करणे आपले कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील बाब असल्याने प्रस्तुत प्रकरणी नियमोचित कारवाई आपल्या स्तरावरून करण्यात यावी. तरी पत्रात नमूद मुद्द्यांबाबत नियमोचित कारवाई त्वरेने आपल्या स्तरावरून करण्यात यावी. यांनी अद्यापपर्यंत याच्यावर काहीच कारवाई केलेली नाही. 8/4/2026चं पत्र आहे. आज तारीख किती आहे सर? ऐका आता, पहा, वाचा. दिरंगाई दिसते ना, दिरंगाई दिसतीये, ते चालढकल करतायत. माझं म्हणणं आयुक्तांनी जरी सांगितलं तरी हे ऐकत नाहीत. BDOच्या स्तरावरती तो विषय प्रलंबित आहे. विवेक वळसेंचा नंबर आहे का तुमच्याकडे? उपाध्यक्षांना फोन लावतोय, त्या तऱ्हेसे होतं. तुमच्याकडे अध्यक्ष पण आहेत, झडपी सत्ता तुमची आहे. सामान्य माणसाला न्याय मिळत नसेल, त्यांच्या मागणीत तथ्य आणि हे प्रश्न सामाजिक मांडतात ना ते. हे काही वैयक्तिक विषय नाही, त्यांचे सामाजिक प्रश्न आहेत. अध्यक्षांचं तर फोन आता परत शनिवार आहे आज. जे मग अशी बोललो तसं मी कानात. कोणाला फोन लावलाय? बेनके साहेबांना फोन लावला आहे मी. जरा BDO साहेबांना पुन्हा एकदा जोडतो, म्हणजे काय होईल ते एकत्र बोलले जरा परिणाम होते लगेच. स्पीकर ऑन करा ना, सगळ्यांना कळेल तरी काय बोलतात. बेनके, चेन्नावा. सर अतुल शेट्टी बोलतात, एक मिनटं लाईनवर ते. बेनके साहेब, हॅलो. चन्नावर साहेब आहेत लाईनवरती, आणि मी मयूरजवळ बसलेलो इथं. आता मी मग शिवसेनेचा कानावर घातला आहे. ते म्हणतात की मी अहवाल त्यांचे सगळे सोमवारपर्यंत देतो, पण मयूरचं म्हणणं आहे की तुम्ही अहवालाची प्रत आहे ना, सगळे अहवाल तुम्ही रिपोर्टिंग करा CO ना, आणि ते रिपोर्टिंग केले ते मला कॉपी द्या, म्हणजे मी संपवतो. कारण तुमच्याकडनं खूप दिरंगाई झाली असं मयूरचं म्हणणं आहे. दादा बोला त्यांच्याबरोबर. कसं झालं, आधी 8 की 9 काहीतरी तक्रारी होत्या यांच्या, ठीक आहे, बरोबर. तर त्यापैकी आपले 6 अहवाल तयार झाले होते, 3 अहवाल बाकी होते. आता परत 17 काहीतरी नवीन पाठवल्या त्यांनी, सेपरेट. तर काय म्हणणं आहे BDO साहेब, तुमच्या हलगर्जीपणामुळे हे उपोषण बसलेलं आहे. पहिलं तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, मागच्या वेळी जेव्हा तक्रार झाली तेव्हा ती ग्राफ माझ्याकडे आली होती. तो गाव लेवलचा विषय म्हणून मी त्याच्यामध्ये काही इंटरफेअर केलं नाही. त्यांनी जेव्हा तक्रारी केल्या, त्याला किती दिवस झाले तक्रारी करून, तुम्ही त्याच्यानंतर कितीतरी महिन्यांनी एकच अहवाल पाठवला जिल्हा परिषदला, आणि तो पण चुकीचा पाठवला. म्हणून मी पॉलिटिकल प्रेशर मध्ये येऊन चुकीचं काम करतायत असा आमचा पहिला आक्षेप आहे. तुम्ही जर नीट अहवाल पाठवणार असाल जे वस्तुस्थिती आहे तर करा, नसेल करणार तर तुम्ही स्पष्ट सांगा, मला जमणार नाही. सर एक सदस्याचं होतं डिस्क्वालिफिकेशनचं, तिला 3 मुलं होती म्हणून, तर ते बऱ्यापैकी आपण तसंच, म्हणजे तो अहवाल मी वाचला, बऱ्यापैकी ते तसंच आहे. ठीक आहे, मात्र 3 मुलाला लपू शकत नाही ना. नाही BDO साहेब एक मिनटं. तुम्ही मॅटर म्हणजे एका केसवर का डिस्कस करू. तुमच्याकडं 7 दिवसाचा अहवाल पाठवायचं, कलेक्टरनं CO सांगितलं, COने तुम्हाला पत्र दिलं, त्याला झाले 4 महिने. तो कशाचा अहवाल आहे, काय आहे ते जाऊ द्या, प्रकरणाचा निपटारा करा तुम्ही. आणि तुमच्याकडं मॅनपॉवर नाही म्हणताय तुम्ही, मग तुमचे अहवाल रेडी होऊन. ते विस्तार अधिकारी पण जे दिलेत ना, ते जे रजेवर जाणार आहे ते विस्तार अधिकारी दिले, 2-3 बदलले त्यांनी. नाही ते मला माहिती आहे ना, ते फक्त ते गावातले विषय म्हणून मी तुमच्यापर्यंत आता आलो नाही. तुमच्या हलगर्जीपणामुळे झालं आतापर्यंत. चौगुले आहेत, त्यांनी जे जंजाळ होते ना, त्यांचे वडील मरण पावले होते, ते मडचे चेक करत होते, तर त्यामुळे ते 10 दिवस ऍबसेंट होते. चौगुले रेग्युलर आहेत,
जे विस्तार अधिकारी इथे चौकशी करत होते. बरं आता तुम्ही काय काय करणार ते सांगा. मी 8ही चौकशी अहवाल ठीक आहे मी बऱ्यापैकी तयारच झाले आहेत. मी तुम्हाला देतो आणि ते पाठवून मला कुठं देतं ते झेडपीला द्या ना. हो झेडपीला सोमवारी सोमवारी झालं पाहिजे तर सोमवारी 100% होईल अहवाल तयार. वस्तुनिष्ठ आणि वस्तुस्थिती जी सत्य आहे त्याच्यानुसार द्या. मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही असं द्या तसंच द्या, पण तुम्ही इतर राजकीय नेत्यांच्या दबावाखाली जर येणार असेल तर मी त्याच्यात मी पण उतरणार. मग सर ऐका तुम्ही माझा अहवाल वाचल्यानंतर तुम्हाला काहीच डाऊट येणार नाही. बरं नाही बीडीओ साहेब तुम्हाला मी सांगतो ऐका बीडीओ साहेब ऐका तुम्ही याच्यामध्ये छात्रमात्र काही काम केलं, पॉलिटिकल प्रेशरमध्ये काम केलं, इकडं पॉलिटिक्स लोक एक तुमच्या आडून सगळं सुरू ऐका पूर्ण ऐका. तर मी स्वतः सीओच्या दारात जाऊन बसणार बघा कारण तुमचा फेल्युअर त्यामुळे आमचा इथं माणूस कार्यकर्ता तो आता डिस्टर्ब झाला पूर्ण. ऐका प्रशासकीय अधिकारी म्हणून मी फॅक्ट लपवू शकत नाही. फॅक्टच घ्या आमचं म्हणणं आहे. तुम्ही काही वेग आणि चुकीचं करूच नका, रिअल घ्या. फॅक्ट असेल त्या बेसिसवरच आपण अहवाल देणार आहे. नाहीतर क्वेश्चन माझ्यावरही रेज होतील ना. आणि काय मी सुप्रीम ऑथॉरिटी थोडंच आहे माझ्यावर. ते पण बीडीओ साहेब कुठे आता? मी पुण्याला आहे आता. ठीक आहे मग तुम्ही त्या मयूरपाशी या. तुमचं जे म्हणणं आहे ना आता ते सगळे रायटिंग मध्ये द्या. मग आम्ही मयूरला पण सांगतो की आता थांब बीडीओ साहेब कारवाई करतात आणि पुढे अहवाल पाठवत होते. हो तो 3 दिवस उपोषण करतोय तो. कधीपर्यंत येणार तुम्ही? मला ऍक्च्युली माझी शुगर वाढली आहे 14 पर्यंत म्हणून मी इकडे आलोय. HB1AC माझं 14 झालंय. बरं कधीपर्यंत येऊ शकता? आता उद्या वगैरे येईल मी. नाही उद्या कुठं आता तिसरा का दुसरा दिवस आहे ना? कितवा दिवस आहे? तिसरा. तर मग मी ए व्हिडिओना वगैरे पाठवा. ए व्हिडिओला पाठवा. ठीक आहे ओके. ए व्हिडिओला पाठवा. त्याला सही करायला लावा तुमचा प्रतिनिधी म्हणून. नाही रायटिंग मध्ये घेऊन या म्हणा पत्र ते प्रॉपर. हो नाही तिथं येऊन तुम्हाला जसं पाहिजे तसं लिहून घ्या रायटिंग मधलं. ठीक आहे आम्ही थांबतो या. झालं पण आहे सगळा आणि त्यांनी नाही केलं तर आम्ही सोमवार नंतर मी सीओच्या दारात जाऊन बसणार ना. मग इथले जिल्हा परिषद सदस्य किती कार्यक्षम आहेत, इथले ग्रामविकास अधिकारी किती कार्यक्षम आहेत. दुसरी गोष्ट व्हिडिओ रात्री बिबट्याची भीती आहे. इथे एखादा पोलीस कर्मचारी ठेवला पाहिजे ना. मी जाधव साहेबांशी बोला ना. साहेबांशी बोलतो ना. त्यांनी एक माणूस दिला पाहिजे. उद्या काय झालं तर जीवाला काय धोका झाला एक माणूस इथं ठेवला पाहिजे. DYSP साहेब मी ॲडव्होकेट विजय कुराडे बोलतोय. ते आपले पिंपवडीमध्ये एक तरुण आमचा मयूर कातळे म्हणून एक आमचं आंदोलन चालू आहे, आमरण उपोषण चालू आहे. 3रा दिवस आहे आज. आम्ही आता प्रशासकीय पातळीवर जी पेंडन्सी त्याबाबत आता अतुल शेटबेनके साहेब आणि BDO साहेब सगळं बोलणं झालं आहे. त्याला कंप्लायन्स ते करतायत काही गोष्टीमध्ये. ते संध्याकाळपर्यंत तिथं आणून पण समजा की काही त्याच्यामध्ये समाधानकारक काही जर त्याच्यामध्ये मिळालं नाही तर हा गडी काही ऐकणार नाही. थोडंसं रात्री त्याला इथं काय होतं बिबटची समस्या आहे. रात्री इथं त्याला काहीतरी माणूस पाहिजे कोणी ठेवलं पाहिजे आपलं. त्याला उद्या काही अडचण येऊ नये म्हणून. तर मी जातो साहेब म्हणजे आपल्या म्हणजे बोलत होतो पण त्यांनी काही फोन नाही उचलला. तुम्ही आधीच दिलं एक माणूस जरा थोडं तैनात करा त्यासाठी. एक माणूस असला जरा चालतं मी सांगतो. होमगार्ड तरी मी पाठवतो 100%. हां कारण काय होईल विषय सेन्सिटिव्ह आहे. 3रा दिवस आहे आज. क्रिटिकल झाली सिच्युएशन तर अडचण नको यायला आपल्याला. पाठवतो सर थँक्यू सर. तेवढं करा प्लीज. पाटील सर DYSP वाणीसाहेब आता आपण उपोषण सुटावं आणि मयूरनं 3रा दिवस या ठिकाणी जे काही उपोषण चालू केलेलं आहे ते कुठंतरी थांबलं जावं यासाठी प्रयत्न करतो आहे. या ठिकाणी जे काही प्रशासकीय कामकाजामुळं त्याला जो फटका बसतो आहे म्हणजे BDO साहेबांकडे आणि एकूण पंचायत समिती स्तरावरची जी पेंडन्सी आहे त्याच्यामुळं ते काम पुढं जात नाही किंवा चौकशी अहवाल पुढं जात नाही. त्यामुळं तो त्रस्त झालेला आहे.
गेली वर्ष 2 वर्षापासून तो पाठपुरावा करतो आहे आणि त्याच्यामुळं त्या प्रशासनाला कुठेतरी धारेवर धरून हे काम करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं आता आम्ही BDO साहेबांशी बोललो, अतुल बेनके साहेबांशी बोललो, आपले CO गाजन पाटील साहेबांना संपर्क केला पण संपर्क होऊ शकला नाही. इथे या ठिकाणी कुठेतरी कर्मचारी पोलिसांचा असावा हे आंदोलन संपेपर्यंत म्हणून आपण DYSP साहेबांशी पण बोललो. याच्यातनं एकच आपला उद्देश आहे, एक तरुण सहकारी आमचा ज्या काही सामाजिक प्रश्नावरती या गावच्या हितासाठी जे काही अनागोंदी कारभाराच्या विरोधामध्ये लढतो आहे त्याला कुठंतरी प्रशासनाच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे आणि त्याला आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिवार आम्ही त्याच्यासोबत आहोत. कारण शेवटी त्याने त्याच्या जीवावरती आज त्या ठिकाणी उदार होऊन हा या ठिकाणी उपोषणाचा घाट घातलेला आहे. पण माझी विनंती त्याला की बाबा रे हे सगळं होत राहील गावकारभारामध्ये गावगाड्यामध्ये या चौकशा होत राहतील, जे काही दोषी त्याच्यावर कारवाईसुद्धा होईल. तो चाललेला प्रयत्न हा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्यामुळं तुला या लढ्यामध्ये यश पण येईल. पण आपल्या आरोग्याला आपल्या तब्येतीला आपण स्वतःला जपलं पाहिजे. त्याने केलेला पाठपुरावा सगळा मी पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये BDO साहेबांकडनं जे काही आता एक तासाभरात ते ABDOना पाठवत आहेत आणि जे काही लेखी आश्वासन या ठिकाणी आपल्याला देत आहेत ते झाल्याच्यानंतर 2-3 दिवसामध्ये सोमवार मंगळवारपर्यंत हा अहवाल CO साहेबांकडे जाऊन योग्य ती कार्यवाही त्या ठिकाणी होईल अशी अपेक्षा आपण करूया. समजा की असं नाही झालं आणि काही याच्यामुळे चालढकल झाली तर तुम्हाला मी या निमित्तानं सांगतो आणि साहेब की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी सत्तेमध्ये सरकारमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये यशस्वी आहे. त्यामुळे तिथं आमच्या वरिष्ठांकडं आमच्या नेत्यांकडं अध्यक्ष उपाध्यक्षांकडं ही दाद आम्ही मागू CO साहेबांच्या दालनामध्ये धरणं धरू. पण या संदर्भामध्ये जे काही चाललेलं चालढकल आहे BDO आणि प्रशासनाचा जो काही चालढकलपणा आहे त्या ठिकाणी आम्ही तो चालू देणार नाही. या इथल्या कुठल्या राजकीय दबावाला जर ते बळी पडत असतील तर त्यांना त्याचं आम्ही चोखपणानं उत्तर देऊ. कारण हा विषय राजकारणाचा नाही, हा विषय सामाजिक व्यवस्थेमध्ये जी काही अनागोंदी होत असेल, जी कुठं चुकीचं काही घडत असेल त्या चौकशीचा आहे, त्या अहवालाचा आहे आणि तो अहवाल निपक्षपातीपणे जी वस्तुस्थिती आहे जे खरं आहे तो सगळा अहवाल COच्या पटलावर त्या टेबलवर त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि तिथून जी काही कारवाई होईल ती आम्हाला न्यायदृष्ट्या त्या ठिकाणी मान्य होईल. त्यामुळं आमचं आत्ताचं धोरण एवढंच आहे की बाबा मयूर तू तुझ्या तब्येतीला जप, आपलं जे काही 3 दिवस तू आता उपोषण धरलेलं आहे त्यामध्ये तुला यश येईल, आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत एवढं या निमित्तानं त्याला मी सांगतो. आता BDO साहेब येतील. मयूर भाऊ तुम्ही काय सांगाल, आज उपोषणाचा 3रा दिवस आहे, तुम्हाला कोणी कोणी भेटी दिल्या आणि पाठिंबा कोणी कोणी दिला? पाठिंबा अनेक ग्रामस्थ आहेत की ते येतात, पाठिंबा देतात, जातात. काहींनी सह्या केल्यात, काही सह्या करत मोजकी नाहीयेत. मोठी नावं काही? मोजकी मोठी नावं म्हणण्यापेक्षा गावात माजी पंचायत समिती सदस्य श्याममाळी मगाशी येऊन गेले, त्यानंतर रघुनाथ शेटलेंडे एकदा येऊन गेले आत्ता, त्याच्यानंतर आमचे RTI संघटनेचे जे नारायणगावचे पदाधिकारी आहेत ते येऊन गेले, धनगरवाडीचे पदाधिकारी येऊन गेले. बाकी दुसरं कोणी मग गावातलं आलेलं नाही. आमदार महोदयांचा काही संपर्क वगैरे नाही, काहीच नाही. जिल्हा परिषद सदस्य मंगेश काकडे यांचा नाही, काही संपर्क नाही. शरदराव लेंडे वगैरे नाही, संपर्क नाही. माजी सभापती संगीताताई वाघ? नाही, त्यांचे मिस्टर येऊन गेले, ते रोज येतात, सकाळ संध्याकाळ ते रोज येतात, ते भेटतात. त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आमदार शरददादा सोनवणे यांच्याकडे काय मागणी अपेक्षा? नाही, दादांनी जे काय आहे मला खात्री आहे दादा भ्रष्टाचारांना पाठीशी घालणार नाही. ज्यांनी भ्रष्टाचार केला तो जनतेसमोर दादा स्वतः आणतील. दादांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून मला न्याय द्यावा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.